तिथं नाही रे वेदांत, लहान लेकरच आहे. काय लहान लेकराचं खेळायला. तर आता आम्ही बसलेलो मस्त पैकी. मार पाडेल मार. अरे सरळ ठेव ना. हा बरोबर आहे बरोबर शिकणार रे मीठ जाऊ दे. आता मी याला भेटायला आयुषला लॅब मध्ये होता. लॅब मधून आता खाली आला. मग कसं चालू आहे? तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललोय, इथे एक गार्डन आहे, उद्यान आहे. काय नाव होतं त्याचं? नेहरू गार्डन. नेहरू गार्डनला चाललोय. तिथे बोटिंग वगैरे मस्त पैकी. तिथे बोटिंग वगैरे करणार आहे आणि इथे एक दोन मित्रांना पण भेटून येणार आहे. तो आता आणि आज म्हणजे माझा भाऊ पण आहे माझ्यासोबत. तर आता टेन्शन नाही मला. माझे ब्लॉग पण गेलो चांगल्या प्रकारे. एरी मी एकटाच फिरत असतो तर ब्लॉग तेवढे चांगले होत नाही. तर आज चांगले ब्लॉग होणार आहे, त्याच्यामुळे नक्की बघा, भारी असणार आहे. तो भेटू मग आता तिथे गेल्याच्या नंतरच. नेहरू उद्यान, नौका विहारला, छत्रपती संभाजीनगर. आता या साईडला आम्ही तिकीट वगैरे काढून घेतोय. प्रॉब्लेम 100 दिले का? हा 100 दिले. ऐका बोटिंगचा अंदर आहे नाही त्याचं वेगळं. हो अंदर आहे ना. आता आम्ही तिकीट वगैरे काढून घेतलं आणि आता आम्ही चाललोय आतमध्ये. वापस मी लेके जाणार. हा सामान ठेवला. आलो बाय पण मस्त आहे कवियार मध्ये. तर आता आलोय आम्ही मस्त पैकी आतमध्ये गार्डनच्या. इथून आता समोर बोटिंग आहे. बोटिंग मध्ये वगैरे जाणार. इथून मिनी ट्रेन पण आहे समोर इकडे. हे मिनी ट्रेनचा रूट आहे का रे? हो वाटते. मलाही वाटेल ते मिनी ट्रेनचा रूट आहे इकडून येऊ लागून मध्ये. आणि माझा भाऊ पण आहे माझ्यासोबत, जेव्हा यावेळेस टेन्शन नाही ब्लॉग काढायला. माझा ब्लॉग तो घेऊ शकतो. हर वेळेस मी एकटाच फिरतो. आता टेन्शन नाही तो असल्यामुळे ब्लॉग. इकडे गार्डन आहे या साईडला, पूर्ण लहान मुलांना खेळायला वगैरे. आणि इकडे बोटिंग आहे, दाखवतो बोटिंग पण. आणि समोर ट्रेन पण आहे. पब्लिक नाही भेटत जास्त. आम्ही इथं घर दिसायला लोकांचे गार्डन मध्ये घर बांधले. या साईडला बघा पूर्ण गार्डन आहे, लहान मुलांना खेळायला. थोडंसं फिरणार आहे कारण की ते सध्या बोटिंग बंद आहे. त्यांचं जेवण वगैरे चालू आहे. झाल्याच्या नंतर मग बोटिंग सुरू होणार आहे. त्यांचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग जाऊ बोटिंग मध्ये. फिरो बस तेवढंच राहिलं होतं आता. हे खेळ येतात, हे वाला खेळ. ते लहान असका रे, ते रिंग फिरवायला नुसती. अरे हे खेळ हे. तिथं नाही रे वेदांत, लहान लेकरच आहे. काय लहान लेकरासारखं खेळायला. बच्चा दिमाग तू 2 जणांचा गेम मध्ये एकटा खेळायला तू. आम्ही कोणीच नाही ना यार. मग तू ब्लॉग काढतो ना, ब्लॉग काढायला मजा येते. बघा आता या साईडला नाही का मस्त पैकी बोटिंग वगैरे चालू आहे. इकडे आता जाणार आहे आम्ही तिकडे थोड्याच वेळात. इकडे चालू आहे पूर्ण असं, इतकी मोठी स्पेस आहे बोटिंग साठी. आणि इथे बोटिंग होती. आम्ही पण आता त्याच्यात बसणार आहे, मजा येणार आहे मस्त पैकी. जाणार आहे त्याच्यात. आणि त्या साईडला गार्डन वगैरे आहे, तिकडे वेदांत गेलेला आहे. मी इकडे थांबलो होतो बोटिंग बघायसाठी. आता जाऊ बघू, वेदांत लावायला देतो आणि मग बोटिंग मध्ये जाऊ. मस्तपैकी बोटिंगचा आनंद घेऊ काही असते. आणि खरं म्हणलं ना तर मी नाही का बोटमध्ये फर्स्ट टाइम बसणार आहे आपल्या लाईफमध्ये. म्हणजे आता जेव्हापासून मी लहानपणीपासून एवढा मोठा झालो ना, तर फर्स्ट टाइम मी बोटिंगमध्ये बसणार आहे. मी आता 18 वर्ष झालो, पण 18 वर्षामध्ये एकदा पण बोटिंगमध्ये नाही बसलो. आता फर्स्ट टाइम मी बोटिंगमध्ये बसणार आहे, तर खूप भारी मजा येणार आहे. त्या साईडला चालू आहे बोटिंग. जाऊ बोटिंग मध्ये त्याचं खेळणं झालेलं. लहान मुलाची इक्विपमेंट्स खेळत होता, लहान मुलासाठी जे गार्डन होते त्या गार्डनमध्ये खेळत होता.
मी पण खेळलो थोड्या नंतर मी बोटिंग साठी आलो. वेदांत पण आलेला आहे आता. चल बसू बोटिंग मध्ये. तर आता वेदांत मस्त पैकी जॅकेट वगैरे घालत आहे. बाय सरळ घाल, उलट घालशील पिछे. हा व्लॉग बनवते. अरे काय करायला तू? काऊन तसा करायला ऐकल्यासारखं. माझं झालं आहे आता. हे काढत आहे, घालत आहे. आपको तलना नहीं पानी में, एक जगह बैठना. किती कोण नको तुटायला मग आताच तुटू लागेल. जायचं चला. तर आता आम्ही बसलेलो मस्त पैकी. मार पाडेल मार. अरे सरळ ठेव ना. हा आहे सगळं बरोबर आहे, बरोबर शिकला रे तू. हँडल भारी वाटायला पण. सायकलची स्पीड घ्यायची मला. सायकल सारखं. ए हळू 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 टर्न कर. हे इकडे व्हायला ती, इकडे व्हायला. बस आता ते सरळ. आता भारी फील येत आहे, एकदम भारी वाटत असं पाण्यात. बघू शकता तुम्ही. ए कोणत्या कोणत्या नको जाऊ म्हणे दादा. सांगतो तुझ्या. ही छोटी मुलगी पण आमच्यासोबत आलेली आहे. तुझं नाव काय? स्वरा. पायडलची मजा येईल भाऊ काही. आणि पाणी आहे. पाणी वाल्या भटकती आत्मा का साया. पाय दुखायले बे. अबे याला डायरेक्ट याची मोटर पाहिजे होती यार. गिअर कारचे गिअर वाटायले खरंच. कशी फिलिंग गेली भाऊ? कारचे गिअर मारल्या म्हणे. जास्त कोणत्या कोणत्याला लागू जाऊ म्हणे. ए हळू 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 हळू. त्या चप्पल कुठे टाकली? चप्पल काढून मारायला. अच्छा अच्छा, माझी पण चप्पल आठवली. घे फिरून घे. तसं फिरायचं का याच्यातच जरा वेळ जाऊ दे ना. आत्ताच कुठे जातो? 50 रुपये दिले पिशा. इतक्या लवकर जाऊन काय करतो? 50 रुपये तर पिटले पाहिजे ना आपले. हा मस्त वाटत असं भारी. एक नंबर फिलिंग येते. मार पायडल. पाय दुखायले बे. पाहिजे जोरात मार एकदा. अरे माझे फ्री व्हायले. थांबा तू थांब आता. ढिल्ला ठेवा. माझे फ्री व्हायले. हे माझे फ्री झाले. वापस जाऊ का रिटर्न? चल. पाय दुखत असेल ना? पाय तर नाही दुखायले पण भारी वाटायला फिरायला इथं. हो. पाणी स्वच्छ. हाताला गिअरच मारली आणि पाणी पाहासाठी. हे बघा, ह्या हाताला गिअरच मारली आणि वाटायली मला. नाही ना पण पाय दुखायले. हो ना यार. बोट डुबत तर नाही थांबली. जरा तू मार मग मी मारतो. ब्लॉक चांगला आहे. मारतो ब्लॉक. अबे तू काय बोलायला ब्लॉग मध्ये? कळटवतच की नाही? हे बघा इथे पाण्यात किती मजा येत. पाणी चांगलं नाही आहे पण. मार पायडल. माझे पाय दुखत आता. मार पायडल. तर आम्ही मस्त पैकी आता उतरलेलो. ती जॅकेट बिकेट काढ आता. मस्त मजा आली आतमध्ये. भारी वाटलं खूप. काढलं का जागेच. आता मस्त पैकी आम्ही बोटिंग मधून उतरलेलो. खूप भारी वाटलं. ऊन होतं थोडं, त्याच्यामुळे गरमी झाली खूप. पण खूप भारी फिलिंग येत होती आतमध्ये बोट चालवायला. आणि पाय पण दुखत होते तशीच. त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय मस्त पैकी ट्रेनकडे. तिकडे मिनी ट्रेन आहे. बघू बसायचं नाही बसायचं तो पुढचा विचार. फक्त जाऊ तसं बघू तर कशी आहे ट्रेन. पी पी पाणी पी आरामशीर फुलत घुलत. यार वेदांत पण ट्रेन मध्ये आपल्याला अलाउड आहे का? नाही बी मोठी माणसं बसतात. पाहिलं ब्लॉग मध्ये पाहिलं होता व्हिडिओ मध्ये.
मोठ्या माणसाला अलाउड आहे त्यामुळे टेन्शन नाही. झाकण कुठे आहे याचं? खिशात आहे माझ्या. काढ. कुठे आहे? हा काढ ना. हे घे. अबे मिनी ट्रेन कडे जाण्याचा मार्ग म्हणते हाय समोर कुठे आहे. नेमकी मिनी ट्रेन एवढ्या समोर? हे काय? मोद का कुआ. ये मोद का कुआ. वेदांत कोणती गाडी चालवायची तुला मोद का कुआ मध्ये? हा तरी बघू शकता तुम्ही इथं मिनी ट्रेन आहे. संध्याकाळी येते तुम्ही लोक. पण याच्यामध्ये नाही का थोडी काय मजा येणार नाही. खूप लहान आहे आणि याचा रूट पण खूप लहान आहे त्याच्यामुळे आम्ही काय बसणार नाही. कारण की याच्यात काय तेवढी मजा येणार नाही मिनी ट्रेन मध्ये. बोटिंग मध्येच मजा होती मस्त. हे पाहिजे त्या साईडला जे जे इक्विपमेंट्स होते ना या साईडला पण त्याचे इक्विपमेंट सगळेच आहेत. एकच इक्विपमेंट पकड. ते तिकडे मिनी ट्रेनचा सेड त्या सेड मध्ये मिनी ट्रेन आहे. तू कुठे चालला? अबे लहानच ए स्टूल काय वगैरे मला समजलंच नाही ते गोल फिरवायचं. अरे बसायचं त्याच्यावरून गोल फिरायचं बस. आणि हे का होय? अबे हे बी बसायचंच होय. अबे भारी भारी आहे इथं. ती घसरगुंडी खेळ येतात. इथं फिरून वगैरे झालेलं आहे. खूप मोठा आहे गार्डन. फिरण्यासाठी खूप मोठा आहे. मस्त एन्जॉय होतो इथं. तिथे दुकाने आणि त्याची बोटिंग आहे ना तिथं नाही का बोटिंग हा हे दुकानं दिलेले आहे वाटते त्यांना ते म्हणजे लावायची त्यांना ती घेर विकत लावले कोण. अबे आता आता नवीन झालेली दिसायली. इथे जे आहे ना जे आम्ही जे त्या बोटिंग मध्ये बसलो होतो ना तिथे फॅमिलीसाठी नाही का मोठी बोटिंग आहे तर नाही का फॅमिली सोबत यायला नाही का खूप भारी वाटेल. फॅमिली सोबत मस्त मजा येईल किंवा मित्र जर असतील 4-5 तर म्हणजे आम्ही 2 जण होतो त्यामुळे आम्हाला थोडीशी छोटी बोट दिली त्यांनी दोघांसाठी. जर फॅमिली वगैरे असली किंवा मित्र जर असले जर 4-5 जण असले तर अजून थोडीशी मोठी बोट आहे म्हणजे त्याच्यामध्ये 4-5 जण बसू शकतात. तर भारी आहे मस्त एक नंबर. आता आमचं तर झालंय गार्डन वगैरे फिरून. आता आम्ही चाललोय वापस रूमकडे. बघू आता रूमकडे जाता जाता जर एक मित्र जर भेटलाच त्याला भेटून जाऊ आयुषला. तर मागच्याच भोजन मॉलला आम्ही त्याच्यासोबत गेलो होतो. तर जाता जाता भेटून जाऊ. तर आता भेटू मग तिथे गेल्यावर. इकडे खूप जास्त ऊन होतं तर आम्ही विचार केला काहीतरी थंड घ्यावं म्हणून आम्ही आता मस्तपैकी रस्त्याला थांबलो. इलेक्ट्रिक अबे आता मोटरवर गेल्या ना पिशा डायरेक्ट. आपल्याकडे जनरेटर आपल्या तिकडे लाईन घेऊन फिरणार आहे का ते गाड्यावर फिरते पिशा. त्या काकाला एका जागेवरून लाईन भेटते म्हणजे लाईन होऊन घेतली त्यांनी. तिच्या लाईन नाही ते फिरत राहते लाईन होऊन येणार. माझ्या ह्याच्यात पण टाकून ते जास्त नको टाकू थोडंसं एवढं मोठं टाकेल खारट करशील. मस्त उन्हामध्ये आता थंडगार रस शांती भेटते. उन्हामध्ये मीठ जाऊ दे. आता इथून आम्ही मित्राकडे जाणार आहोत. 2-3 जागेवर जाणार. आलोय आता मी याला भेटायला आयुषला. लॅब मध्ये होता लॅब मधून आताच खाली आला. मग कसं चालू आहे? ते कुठे गेलं? लॅब मध्ये बसून आहे. किती अभ्यास करता रे? मावला बाबा तुमचा काय करी पाहिजे फिरत आहे ना. ए तू जिम लावली का? कधी काढला? उचलला? कधी काढला? मी जाईल 2-4 दिवसात झालं माझं जाईल. कंटाळा यायला रे इकडे यायचा बार राजा. राहायला पाहिजे की नाही हनुमान जयंतीच्या रामनवमीच्या. हनुमान जयंतीला बंबावला आपल्या. अबे महाप्रसादचा व्लॉग करणार होतो. एवढं भयानक पाणी आलं म्हणशील आणि इतके धिंगाणा. मग मठात गेले अर्धे कुठं नेले. मग ते ब्लॉक करायला टाइम काय मोबाईल हात लावायला टाइम नाही भेटला. एवढी गडबड झाली कमी 5-10 मिनिटात. बराबर अर्ध्या टाइमात पाणी पडलं. काय करा भेटलो. आयुष गेला परत लॅब वरती. आता इथून अजून एका जणाला भेटायला जायचं तर बघू आता त्याला भेटणं होतं का वगैरे असला शॉपवर तर त्याला भेटेल म्हणजे तो पण पुसत आहे दादा त्याला भेटणार आहे. आणि अजून एका जणाला बघू आता काय होतं रस्त्यात. तिथे गेल्याच्या नंतर दादाच्या शॉपवर गेलो होतो पण त्या दादाचं शॉप बंद होतं. तो भेटला नाही. आता आम्ही चाललोय परत रूमवर. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच.